एक आजच्या दिवसाला तुम्ही जर विचार केला तर याचे आधारस्तंभ तुम्ही सांगा. काय बघितलं असेल मी या देशामध्ये जे तुम्ही रोज बघता तेच, पण बाकीच्या लोकांना ते बघता येत नाही, बाकीच्या लोकांच्या डोळ्याला ते दिसत नाही, कारण त्यांच्यावर संस्कार झालेले नाही. मला असं वाटतं की तुमच्यापैकी प्रत्येक जण घरामध्ये आपलं घर झाडत असेल, छोटी मोठी कामं आपण करत असू, स्वयंपाकाला आईला मदत करत असू, आपलं छोटस जरी घर असलं, कितीही छोटं असलं तरी त्याला स्वच्छ राखण्याचा प्रयत्न करत असू. भाऊ हा तुमच्यापेक्षा छोटा असला तरी सुद्धा त्याला तितक्याच काळजीने पाहणं, किंवा त्याने कदाचित तुम्हाला लहान असूनही एखादी टपली मारली, एखादी फटका मारली तरी त्याला न रागवणं हा संस्कार. मला सांगायचं हे की हे झाले संस्कार, पण आपल्याला थोडस श्रमाचे संस्कार होण्याची गरज आहे. म्हणजे काय, NSS कॅम्प मध्ये जाऊन, राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरात जाऊन आपल्याला श्रम करायचे. श्रम करायचे म्हणजे आपण वेठबिगार नाही. मी सांगणार सांगितलं, माझ्या लेकरांना घेऊन जायचं, सुस्थितीत चांगल्या स्थितीत परत आणायचं, पहिली. दुसरी गोष्ट, आपण सगळेजण स्वयंप्रेरणेने जातात, आपल्याला कोणी जबरदस्ती केलेली नाही. नंबर 3, भोसला महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून आपण त्या ठिकाणी जात असताना आपल्यामुळे इतरांना कोणालाही त्रास होणार नाही, कोणाच्याही कार्यात व्यत्यय आणि बाधा येणार नाही, त्याच्याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचं. आपण भोसलाचे विद्यार्थी आहोत हे आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आणि शिस्तीतून गावकऱ्यांना आणि समजताना ते कळलं पाहिजे. जी दिनचर्या ठरलेली असेल त्या दिनचर्येप्रमाणे सकाळी उठून आपल्याला श्रम करायचे. तिथे जाऊन आता सरांनी काही गोष्टी बघितलेल्या आहेत की आपल्याला काय करायचं, त्यांनी बंधारा बांधता येणार का, काही टाकी बांधता येणार आहे का, काही रस्ता करता येणार का, मंदिराची परिसराची स्वच्छता करता येणार आहे, हो, हे आपल्याला करायचं. कारण आपण स्वयंसेवक, आपल्याला सेवा करायची, कोण आपण ते करणार. हे करत असताना विशिष्ट प्रमाणातच ते करायचं. म्हणजे 12 तासापैकी ते तुम्हाला 11 तास आणि 8 तास तिथे काम करायचं असं कधीही नसतं. सकाळचा वेळ 2 तास, 3 तास, 4 तास जो काय असेल ते दिनचर्याप्रमाणे, नंतर व्यवस्थित आपला नाश्ता, भोजन, विश्रांती, त्याच्यानंतर बौद्धिक, त्याच्यानंतर रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम, करमणुकीचे कार्यक्रम, आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गट्स कसे येतील, आपल्याकडे नेतृत्व कौशल्य कसं विकसित केलं जाईल, वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं असतील, लोक येतील त्या ठिकाणी, त्यांच्याशी संवाद साधा. एवढ्या समसंस्काराच्या शिबिरामध्ये मी नक्की सांगतो की आजचे तुम्ही जे आहात ते परत आल्यानंतर तुमच्याकडे खूप बदल झाले. मी स्वतः NSS मध्ये होतो, अनेक वर्ष NSS काम पण केलंय, शिबिरं पण केलेली आहेत आणि अत्यंत जवळून माझा राष्ट्रीय सेवा योजनेचा